उपस्थित सर्व राज्यातून आलेले सगळे शेतकरी बांधव, बहिणी, आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आज देवाभाऊंच्या सत्कारासाठी आपण सगळेजण उपस्थित आहोत। आदरणीय देवाभाऊ, आपल्या पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आमचे सहकारी अशोक उईके साहेब, खासदार अनिल बोंडे साहेब, आणि ज्यांनी खरं तर या कार्यक्रमासाठी एक कृषी मंत्री म्हणून मला बोलवलं ते संजयजी कुटे साहेब, तुमचे आपले अध्यक्ष रामकृष्ण वेताळ साहेब, आमचे आमदार रणधीरजी सावरकर साहेब, आपले नेते प्रवीणजी दरेकर साहेब, कॅप्टन सेल्वनजी, आमच्या चित्राताई वाघ, आणि सगळेच उपस्थित समोर बसलेले सगळे आमदार, खासदार, आजी माजी आमदार, आजी माजी खासदार, सगळे किसान मोर्चेचे सगळे तुमचे पदाधिकारी, सर्वच कार्यकर्ते, मीडियाचे प्रतिनिधी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, मी पहिल्यांदा किसान मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय वेताळ साहेबांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आभार मानतो। एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून या आदरणीय भाऊंच्या या सत्कार समारंभासाठी आपण सर्वांनी मला बोलवलं। बंधूंनो, शेतकरी, आज तुम्ही सगळेजण किसान मोर्चाचे कार्यकर्ते आहात। आज आपण सगळेजण महायुती म्हणून सगळेजण एकत्र आहोत। आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, शेतकऱ्यांना जी आपण एक महायुती म्हणून जी मदत करतोय ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, शेतकऱ्यांना त्याची माहिती असणं गरजेचं आहे। यासाठी वेताळ साहेब, आज तुम्ही हा पहिला भाऊंचा सत्कार आज या सभागृहामध्ये घेतलेला आहे। बंधूंनो, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, गेल्या वर्षी अतिवृष्टी आली। अतिवृष्टीच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे, आपल्या डोळ्यात हेकच आपली समोरची शेती वाहून गेली, आपलं पीक वाहून गेलं, आपली घरदारं, आपली गुरढोरं वाहून गेली। आणि अशा अडचणीच्या काळामध्ये सुद्धा या राज्यामध्ये आपल्या सर्वांना जर कुणी मदत केली असेल तर त्यांचं नाव आहे देवेंद्र भाऊ फडणवीस। आज कैलासवासी अजितदादा पवार साहेब नाही आहेत, एकनाथ शिंदे साहेब असतील, या सर्वांनी प्रत्येकाने बांधावरती जाऊन, घरोघरी जाऊन शेतकऱ्यांचं दुःख काय आहे, शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत हे स्वतः फील्डवर जाऊन याची त्यांनी सर्वांनी माहिती घेतली आणि एक चांगल्या प्रकारची मदत निश्चित प्रकारे केली। बंधूंनो, कर्जमाफी, खरं तर मगाशी मला वाटतं आमचे कुटे साहेब सांगत होते की कर्जमाफीची रक्कम, कर्जमाफी लोकांना, बंधूंनो खरं सांगतो, कुठलीही गोष्ट करणं, बोलणं सोपं असतं पण करणं अवघड असतं। आपण एखाद्या घरामध्ये, आपण पण शेतकरी आहोत, एखाद्या घरामध्ये आपण एखाद्या आपला संसार आपण ज्यावेळेस चालवतो आणि संसार चालवताना आपण प्रमुख म्हणून सगळ्या गोष्टीचा विचार, आपल्या खिशाचा सगळा विचार करावा लागतो। हे अडचणीच्या काळामध्ये आता कुठल्याही प्रकारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नाही आहे, परंतु अडचणीत आलेल्या माझ्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, त्या माझ्या शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे, तो शेतकरी पुन्हा एकदा उभा राहिला पाहिजे। यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, सुनेत्राबाई पवार साहेब असतील, यांनी मदत केली। किती केली, किती आकडा आहे बंधूंनो, आपल्या सर्वांना तो आकडा माहिती असणं गरजेचं आहे। शेतकरी किती आहेत ते असणं आपल्याला माहिती गरजेचं आहे, कारण का आपल्याला माहित आहे की आपण सगळे शेतकरी आहोत। कसं असतं, चकाट्या मारणाऱ्यांची आपल्या सगळ्याला माहित आहे, पानपट्टीच्या दुकानामध्ये चकाट्या म्हणजे देऊ नये, काही वेळेस चुकीचा आपल्याबद्दल प्रचार केला जातो, ह्याला आपण सडेतोड उत्तर दिलं पाहिजे। आपण किसान मोर्चाच्या कार्यकर्त्याच नाही, महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं, प्रत्येक शेतकऱ्याचं हे कर्तव्य आहे, जे आपण आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्यासाठी ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या आहेत हे आपण लोकांपर्यंत, जनतेपर्यंत, खाली तळागाळात ह्या योजना पोहोचल्या पाहिजे। आज रक्कम तुम्हाला माहित आहे, 56 लाख शेतकरी, 56 लाखापेक्षा जास्त शेतकरी, आणि रक्कम किती आहे, रक्कम देवाभाऊंनी आपण पाठीमागे रक्कम होती 36,585 कोटी रक्कम होती। परत आपण तुमच्या सर्वच प्रतिनिधी, महायुतीचे प्रतिनिधी असतील, सगळ्यांनी विनंती केली, सगळ्या शेतकऱ्यांनी विनंती केली, तुमच्या मोर्चाच्या प्रतिनिधी विनंती केली, आणि भाऊंनी त्या 2 अटी कॅन्सल केल्यानंतर ती रक्कम किती झाली, ती रक्कम झाली
40,585 कोटी एवढी ऐतिहासिक आपल्या शेतकऱ्याला मदत करणारा हा आपला नेता आहे. त्यामुळे त्याचं अभिनंदन, त्याचं ऋण हे आपण सगळ्यांनी व्यक्त केलं पाहिजे रे बाबा. शेवटी एक गोष्ट केली, जी माणसं आपल्यासाठी काम करतात, आपल्याला मदत करतात, सहकार्य करतात, त्यांचं ऋण हे व्यक्त केलं पाहिजे. आपण शेवटी तुम्हाला मी सांगतो, आपण शेतकरी आहोत. आपल्याला माहित आहे की डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या नावानं आपण पीक कर्ज घेतो, शेतकरी पीक कर्ज घेतो. त्यामध्ये सरकार आपल्याला मदत करतं, व्याज सवलत देतं. ती काय रक्कम थोडी असते का रे? त्यातनं ती रक्कम किती आहे त्याचा आपण कधी विचार केलाय का? बंधूंनो, ती सुद्धा रक्कम कितीतरी, मला वाटतं आजचा हिशोब केला तर 400-500 कोटीच्या वर रक्कम आहे. दुसरं आपल्या सर्वांना माहित आहे, शेतकऱ्यांची मागणी वीज माफीच्या बाबतीत मगाशी कुठे साहेबांनी सांगितलं की पूर्वी विजेची काम, आपलं चव्हाण साहेबांनी सांगितलं. आपल्या राज्यामध्ये तुम्हा सर्वांना माहित आहे की मुख्यमंत्री बळीराजा जी मोफत वीज आहे या बाबतीमध्ये देवाभाऊंनी आपल्याला किती मदत केली माहित आहे तुम्हाला? आपण कधी विचार करत नाही की आपल्या 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत जो आपला पंप आहे त्याच्या आत असणाऱ्या पंपाला आता प्रत्येक वर्षी बजेटमधनं या महायुतीच्या सरकारनं देवेंद्र भाऊंनी 25,000 कोटी रुपयाची प्रत्येक वर्षी मदत या राज्यामध्ये भाऊंनी केलेली आहे. कशाला म्हणतात? किती वाजवता येईल, लोकांना किती सांगता येईल? हे मदत करणं एवढं सोपं नाही रे बाबांनो. गप्पा मारणं सोपं आहे, परंतु एवढी मदत हे मी तुम्हाला मुद्दा म्हणून का सांगतोय, तुम्ही हे प्रत्येक प्रत्येक गावापर्यंत हे घरोघरी पोहोचलं पाहिजे. काय होतं विद्यार्थी, मी तुम्हाला सांगतो, एखादा विद्यार्थी हुशार असतो, त्याला 100 पैकी 90 मार्क पडतात, पण 90 मार्काकडे कुणी बघत नाही, परंतु चुकून 10 मार्क तो डिस्टिंक्शनच्या वर असतो, पण 10 मार्काचा प्रचार जास्त केला जातो. यासाठी मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, यासाठी तुम्ही घरोघरी शेतकऱ्यांना सांगा हे महायुतीचं सरकार हे किती मदत करते. आपल्याला दुसरी माहिती आहे की आज आपल्याला यायचं धोरण, महाराष्ट्र राज्य यायचं धोरण, त्या धोरणामध्ये आपल्या यायचं धोरणामागे उद्देश काय? माझ्या शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं पाहिजे. शेतकऱ्याला आधीच आपल्याला आपल्या शेतामध्ये जे पेरलंय ते केलं, त्याच्यावरती कुठल्या आपल्याला रोग येणार आहे त्यावरती कुठलं औषध आपल्याला मारलं पाहिजे, किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये यायच्या माध्यमातून शेतीचं उत्पन्न कसं वाढलं पाहिजे. यायच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, हे या धोरण आणणारं भारतातलं महाराष्ट्र राज्य हे पहिले, त्याचं श्रेय आदरणीय भाऊंना दिलं पाहिजे. तुम्हाला दुसरं माहित आहे, या राज्यामध्ये अनेक अशा महिला आहेत ज्या महिलाच्या घरामध्ये नवरा शेती करतो, नवऱ्याच्या नावावर सातबारा आहे, परंतु माझ्या त्या महिला भगिनींच्या नावावरती, तिच्या नावावरती सातबारा नाही आहे. ती तर आहेच. दुसरे अनेक महिला आहेत की ज्यांच्या 3 पिढ्या ह्या शेतीच्या संलग्न व्यवसायामध्ये काम करतात, मोजरी म्हणून काम करतात, शेतीमध्ये ते काम करतात, पोल्ट्रीमध्ये त्या काम करतात, दुग्ध व्यवसायामध्ये त्या काम करतात, मच्छीमार व्यवसायामध्ये त्या माझ्या महिला काम करतात. पण त्या महिलांना शेतकऱ्याचा दर्जा नसल्यामुळं त्यांना काही गोष्टीमध्ये त्यांना अनेक योजनेपासून त्यांना दूर राहावं लागत होतं. देवभाऊने निर्णय असा घेतला की या राज्यामध्ये ज्या महिला शेतमजूर आहेत, ज्या महिलांच्या नावाने सातबारा नाही आहे, परंतु त्या महिलांना उद्या शासकीय योजनेचा असू द्या, शासकीय योजनेचा असू द्या, केंद्राच्या योजनेचा असू द्या, त्याचप्रमाणे तुमच्या कर्ज योजनेचा असू द्या, किंवा पीक विम्याच्या बाबतीमध्ये त्या माझ्या महिलांना कशी त्यांना कुठेतरी पायावरती स्वतःच्या उभा राहावा यासाठी महिला शेतकरी धोरण आणणारं हे भारतातलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. याचं श्रेय आदरणीय देवाभाऊंना जातं. हे कशासाठी केलं? ती माझी ग्रामीण भागातली ती महिला स्वतःच्या पायावरती उभा राहिली पाहिजे. तिला एक महिला दर्जा मिळाल्यानंतर तिला निश्चित प्रकारे अनेक प्रकारचे शेती संलग्न ती व्यवसाय करू शकते. एक अशा चांगल्या प्रकारचे निर्णय आदरणीय भाऊंनी घेतले. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्याला माहिती आहे, मुख्यमंत्री पानंद रस्त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला किती अडचणी होत्या. आज बावनकुळे साहेब इथं नाही आहेत, बावनकुळे साहेबांचं नाव मी मुद्दामून घेतो, त्यासाठी त्यांनी पण पुढाकार घेतला. मुख्यमंत्री पानंद रस्त्याची योजना ही आपल्या भागामध्ये आणली. रस्त्याची अडचण किती होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. यातनं त्या अडचणी निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना त्या सुटणार आहे. आता तुम्हाला सांगतो, नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना आपण कधी विचार करतो का? आपण सहज ते आपल्याला घेतो. आता PM किसानचा तो हप्ता मिळालेला आहे, नमोचा राहिलेला आहे. ठीक आहे, नमोचा जरी राहिला असला तर आपण त्या इतर माध्यमातून शेतकऱ्याला पण मदत करतोच.
ह्या दोन्ही योजनेचा जर मिळून जर आपण जर हिशोब केला भाऊ, PM किसान केंद्राची योजना आणि राज्याची योजना आतापर्यंत शेतकऱ्यांना किती पैसे दिलेत? या दोन्ही योजना मिळून आतापर्यंत या राज्याने शेतकऱ्यांना 57,000 कोटी रुपयाचा निधी माझ्या शेतकऱ्याला दिलेला आहे. मी सांगायचं तात्पर्य आहे की हे लोकांना सांगितलं पाहिजे, हे लोकांना समजलं पाहिजे. शेवटी हे राज्य, हे तिन्ही नेते हे शेतकऱ्यांचं हित साधणारे नेते आहेत, शेतकऱ्यांचं प्रश्न समजणारे नेते आहेत. त्यामुळे आपण ह्या गोष्टीमध्ये निश्चित प्रकारे कुठेतरी कमी पडतोय, सांगायला कमी पडतोय, काम करून आपण वाजवायला कमी पडतोय. आणि काही लोक काम न करता सुद्धा फक्त पेपरबाजी आणि कुठेतरी टीव्ही समोर, मीडिया समोर येऊन कुठेतरी आपल्या सरकारच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी चुकीचं असं हे पसरवतात. त्यामुळे अशा लोकांना कुठेतरी निश्चित प्रकारे केलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे आपण महिलांना शेतकरी दर्जा दिला, त्याचप्रमाणे आपण पशुपालकांना आपले ते आहेत ते पण आहेत त्यांना शेतकऱ्याचा दर्जा दिला. आपण मच्छीमारांना सुद्धा शेतकऱ्याचा दर्जा भाऊ तुम्ही दिला. त्यामुळे ही लोक भाऊ खूप वेगळे ह्याने आपल्याकडे बघतायत, खूप ह्याने आपल्या ह्याने बघतायत. त्याचप्रमाणे तुम्हाला मी सांगतो आता अति बाकीच्या गोष्टीमध्ये न सांगता कालच एक निर्णय आपल्या सर्वांना माहिती आहे की खूप मोठा निर्णय देवेंद्र भाऊ आणि आपल्या महायुतीच्या सरकारने घेतलेला आहे. आज खरं तर आमचे रावल साहेब इथं नाही आहेत की तुम्हाला मी सांगतो की जे आपलं पालघरमधलं दापचेरी आहे तिथं आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्यात निश्चित येणार, देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली उभारण्यात येणार आहे. खूप मोठा निर्णय, खूप मोठा. हा निर्णय इतका सोपा नाही, इतका बारका निर्णय नाही आहे. हा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खूप मोठा निर्णय आहे. यातनं कुठेतरी आपल्याला खूप काही गोष्टी या राज्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना काय सुविधा आपल्याला माहित आहे की जागतिक बाजारपेठेचे दरवाजे यामुळे आपल्या शेतकऱ्यांसाठी खुले होणार आहेत. शेतमाल साठवणूक असेल, पॅकिंग असेल, प्रक्रिया उद्योग असतील, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य व स्पर्धात्मक दर कॅप असेल, अनेक गोष्टीत आता फायदा होणार आहे. बंधूंनो, काही गोष्टीमध्ये निर्णय घेतल्यानंतर कधी काळाला वेळ लागतो, पण या निर्णयामुळे माझ्या स्थितीमध्ये शेतकऱ्यामध्ये किती बदल होणार आहे याचा आपल्या सगळ्यांना बंधूंनो आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की आज किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो की तुमचं रामकृष्ण हे पंढरपूरचं हे तुमचं नाव पण आहे की एक चांगल्या कार्यक्रमाला खरं तर बोलवलं भाऊ. आम्ही विधानसभेमध्ये तुम्हाला माहिती आहे की महिला शेतकरी विधेयक असू द्या, कर्जमाफी असू द्या, एवढी मोठं करूनही टीका टिप्पणी होत होती. शेवटी टीका टिप्पणी करणं शेवटी पुढच्याचं काम असतं. शेवटी पण आपण आपल्या कामाचं हे शेवटी आपण हे केलं पाहिजे. त्याचप्रमाणे खरं तर कृषी समृद्धीचा भाऊ मगाशी विषय राहिला, तुम्ही सभागृहामध्ये जाहीर केलेला आहे. कृषी समृद्धी योजना आपल्याला माहिती आहे की आपल्या शेतकऱ्यांना पायाभूत सुविधासाठी एक गुंतवणूक तरतूद किती केली, तरतूद ह्याच्यासाठी केली देवेंद्र भाऊंनी 5,000 कोटी रुपयाची तरतूद ही कृषी समृद्धीमध्ये केली आहे. मी अशा अनेक योजना आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे बाबांनो, मला तुम्हाला एकच सांगायचंय, हे सरकार शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे. तुम्ही सगळे किसान मोर्चाचे कार्यकर्ते आहेत. महायुती तुमच्या कार्यकर्त्याबरोबर महायुतीच्या या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून मी महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्या शेतकरी बांधवांना सांगतो, खरंच एक राज्याला एक चांगल्या प्रकारचा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्याला मिळालेत. त्यामुळे या मुख्यमंत्र्यांचा सन्मान, जो माणूस एखादा चांगलं काम करतो, तुम्हाला मी सांगतो सीएम मुख्यमंत्री महोदयांचा भाऊंचा अनेक ठिकाणी सत्कार होतील. हा सत्कार भाऊंच्या घरच्या लोकांचा सत्कार आहे आणि घरच्या लोकांचा सत्कार हा वेगळा असतो. आणि मी नेहमी लक्षात ठेव, मी नेहमी म्हणतो, आपल्या घरामध्ये एखादा मुलगा मुलगी चांगल्या मार्काने पास झाली, जर चांगलं केलं, आपण तिला फक्त एक कॅडबरी जरी दिली तर तिला किती समाधान, दुसऱ्या दिवशी किती जोराने काम करते. भाऊ, तुमच्या कामाच्या करण्याबद्दल मी नेहमी म्हणतो, भाऊ तुमची काम आणि तुम्ही गोल आहात भाऊ. तुमची कामाची पद्धत खरंच वेगळी आहे भाऊ. माणसं तुम्हाला मी सांगतो, तुम्ही सर्व क्षेत्रामध्ये, नुसतं कृषी नाही, मला खूप काही गोष्टी म्हणजे असं मी आज राज्याचा कृषी मंत्री आहे, मी पण शेतकरी आहे, मी पण बांधावरती जाणारा माणूस आहे, मी पण धडीवर पाणी धरणारा माणूस आहे, वापीवर पाणी धरणारा माणूस आहे, मी पण द्राक्षावरती औषध मारणारा माणूस आहे, डाळिंबावर औषध मारणारा माणूस आहे. माझी पण शेती बऱ्यापैकी आहे. त्यामुळे शेतीतलं बऱ्यापैकी मला पण माहिती आहे, कारण का माझा घरच शेतामध्ये, झोपायला जातो तेवढं शेत दिसतं, उठलो तरी शेत दिसतो. तेव्हा शेतीचे प्रश्न अडचणी निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना माहीत आहेत.
परंतु निश्चित प्रकारे आज भाऊंचा तुम्ही सत्कार केलेला आहे. खरंच एक राज्याला चांगल्या प्रकारचा मुख्यमंत्री आपल्याला मिळाला आहे. कुठे साहेब, मला माहित आहे चांगली माणसं 100% हे महाराष्ट्रामध्येच राहिली पाहिजे. इतकी चांगली माणसं आपल्याला आपल्या भविष्यासाठी राहिलाच पाहिजे. शेवटी आपलाच आपण लय विचार करून चालत नाही हो कुठे साहेब. अरे महाराष्ट्र आज मी म्हणत नाही, योग्य वेळी हा महाराष्ट्र खूप दिवसापासून दिल्लीच्या त्या तख्तापासून लांब आहे. कुठे साहेब, आपण घरचं म्हणून घरीच नका. कुठे साहेब, योग्य वेळी म्हटलं मी, योग्य वेळी ज्या वेळेस वेळ येईल त्यावेळेस मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आपण सगळेजण आज आपल्याला माहिती आहे की आपली आषाढी ह्या किती 25 तारखे, बरोबर आहे का तारीख? नाही माझी गडबड व्हायची. 25 तारखेला आषाढी आहे. आपण पांडुरंगाकडे एकच साकडं घालूया. आपण पांडुरंगाला एक विनंती करूया, योग्य वेळी आमच्या देवाभाऊला या देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी, हे शेतकऱ्यांच्या वतीनं मी विनंती करतो. अधिक न बोलता, आता बाकी काय लय सांगत नाही. आता काय इतकं यांत्रिकरणाच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळे कृषी मोर्चाचे काय, यांत्रिकरणाला पूर्वी किती पैसे मिळत होते, आता किती पैसे मिळाले होते, आता मिळणार आहेत. आता माझ्याकडे अजून उरलेली जी तुमची पेंडिंग रक्कम आहे ती पण माझ्याकडे आता भाऊंची बनणार होतो. आता नको साहेब भाऊंची घ्यायला, मी भाऊ ती पण लगेच पेंडिंग तुम्हाला 15-8 दिवसात भाऊ देण्याचा प्रयत्न मी करतो. त्यामुळे आधी काय बोलणार नाही. परंतु खूप चांगला कार्यक्रम किसान मोर्चाने घेतला आणि या कार्यक्रमासाठी मला बोलवलं त्याबद्दल त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे, आमच्या डॉक्टर कुटे साहेबांचे आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.